देखील ते नेहमी आदर्श उभा करतात आणि म्हणूनच धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली आजच्या दिवसभरामध्ये 8 संघ दाखल होणार आहेत। म्हाडस, आनंदवाडी, बरडपाडा, मानिवली, डोंगर नावे, पिंपळगाव, किशोर आणि बिरवाडी या 8 संघांना आपण दिवसभरामध्ये आज बघणार आहोत। काल डेहनोली, शास्त्रीनगर, धानिवली, कोरावळे, संभाजीनगर, देवगाव, पवाळे आणि यजमान वडवली या संघांचा थरार आपण बघितला। धानिवली संघाने काल निर्भेळ यश मिळवलं आणि या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला। आजचा कोण ठरेल निश्चित प्रकारे 8ही संघांसमोर प्रश्नचिन्ह असेल। मातब्बर संघांची उपस्थिती असल्यामुळे आज कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल हे प्रेक्षक ठामपणे सांगू शकणार नाही। म्हाडस संघ क्षेत्ररक्षण तयार ठेवतोय। शॉर्ट, थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश मिड ऑफ, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत। शॉर्ट, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईडिश मिड ऑन हे 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत। तर लॉंग ऑन, माफ करा, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतायत। पहिला चेंडू आजच्या दिवसभरातला, पहिला फटका लॉंग ऑफला इनसाइड आउटचा एक बहारदार चेंडू, सीमारेषा पार, 4। in the mix. विठ्ठल नॉन स्ट्राइक एंड वरती यावेळेस हो गॅप मोठा तिथे, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडतोय चेंडू, दुसरा बॅक टू बॅक ब्लास्ट, चौकार। आनंदवाडी, रुद्राचा यावेळेस चेंडू डावेष्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा। प्रेशर येणं साहजिकच असतं कारण पहिल्या 2 चेंडूवरती जर 2 चौकार येत असेल तर एक्सपेरिमेंट अपेक्षित असतो गोलंदाजाकडून आणि जर असा एक्सपेरिमेंट तो कधी कधी त्याला अडचणीत आणू शकतो। डाव्या हाताने राऊंड विकेट, हलक्या हाताने लॉफ्ट केलं चेंडूला, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे, धावफलक 1 ने पुढे, 10 धावा। स्ट्राइक एंड वरती पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळेल विठ्ठल, अखंड महाराष्ट्राचं दैवत, पंढरीचा पांडुरंग तथा विठ्ठल, विठ्ठल ऑन स्ट्राइक। हो, इथे झेल टिपण्याची संधी होती, चेंडूला दिशा दिली होती बॅक टू बॉलर, परंतु आपल्या तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या बाजूला झेपावणं एवढं सोपं नव्हतं आणि तरी देखील तिथे प्रयत्न केला गोलंदाजानं। रुद्रा इज देअर, 10 धावा, विठ्ठल ऑन स्ट्राइक। यावेळेस मला वाटते कड असावी बॅटची, निर्धाव चेंडू, विठ्ठल समोर चांगलं आक्रमण उभं केले गोलंदाज रुद्रानं, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार मिळाल्यानंतर निश्चित प्रेशर मध्ये असू शकतो। त्यानंतर त्याने एक वाईडही टाकला होता, परंतु बघा तो परत एकदा मॅच मध्ये येतोय, कमबॅक करतोय गोलंदाज रुद्रा। ही गोष्ट महत्वाची असते की तुम्ही कमबॅक करणं महत्वाचं आहे। अडचणी प्रत्येकासमोर येत असतात।
डावेष्टीच्या बाहेर या वेळेस आणि वाईड. त्याला खरं तर चेंडू फिरवायचा होता, परंतु ग्रीप त्याची परफेक्ट नव्हती चेंडूवरती असं म्हणावं लागेल. चेंडूनं अपेक्षित वळण घेतलं नाही आणि वाईड चेंडू. 11 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर आनंदवाडी पुढे येत खेळायचा प्रयत्न. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू उचललाय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल. यावेळेस खराब फेक आणि गलथानपणाचा घेतलेला फायदा. 2 धावा. चुका ह्या शेवटी चुकाच असतात आणि एखादी चूक सुद्धा तुम्हाला अडचणीत आणू शकते. आणि प्रतिस्पर्धी तर तुमच्या जखमेवरती मीठ चोळायला तयारच असतात, कारण त्यांचं नावच प्रतिस्पर्धी आहे, विरोधक आहेत. ही गंमत असते खरं तर क्रिकेटच्या सामन्यांची. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती बरोबर धावफलकावर 13 धावा. चांगली सुरुवात आनंदवाडीची. दुसरं षटक एव्हाना सुरू होईल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. सुरुवात चांगली आहे. काल देखील आपण दिवसभरामध्ये बघितलं असेल, काही प्रमाणात गोलंदाजांनी काल चांगली गोलंदाजी केली. मी तर म्हणेल की पहिल्या 3 सामन्यांमध्ये तर मॅन ऑफ द मॅच गोलंदाज होते. परंतु फलंदाजांनी जो काल हैदोस घातलाय ना, त्यावरून ह्या खेळपट्टी ही फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणण्यापेक्षा फलंदाज खेळपट्टीच्या प्रेमात पडलेत असं म्हणू शकतो आपण. इतकी चांगली खेळपट्टी या स्पर्धेसाठी तयार झालेली आहे खरं तर दरवर्षीच. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणतंही काम जर मनापासून केलं तर ते काम अतिशय सुंदर होतं. आणि त्याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर धडाकेबाज चषकाला तुम्ही बघू शकता. अगदी मनापासून काम करणारे इथं लोक आहे. ज्यांनी कुणी मैदान साफ केलेलं आहे, विकेट बनवलेले आहे, ज्यांनी बाउंड्री लाईन बनवलेली आहे, मैदानाचे दगडगोटे बाजूला काढलेले आहेत, पाण्याची सुविधा केलेली आहे. 1 रुपया त्यांनी कोणाकडून घेतलेला नाही. क्लीन बोल्ड. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती यश. फलंदाज बाद. वैभव. ते अत्यंत सफाईदार फटके होते. असं वाटलं होतं की हा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु तिथेच माशी शिंकली आणि पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तो त्रिफळाचीत झाला. डाव्या इष्टीवरचा चेंडू फलंदाज सफल होतात आणि बऱ्याचपैकी चेंडूच्या गतीचा अंदाज तिथे येत नाही आणि मग अशा प्रकारच्या विकेट पडतात टेनिस क्रिकेटमध्ये. अलीकडे तुम्ही बघत असाल लेदर क्रिकेटमध्ये IPL संपली आता दुबईमध्ये आपण बघितली तर बरेचसे टेनिस क्रिकेटचे शॉट्स तुम्हाला IPL मध्ये सुद्धा बघायला मिळाले. अर्थात गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. फुल लेनचा चेंडू होता. फुलटॉस चेंडूला अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेबरोबर धावफलक 14 धावसंख्येवरती आनंदवाडी. विठ्ठल आता स्ट्राईक एंडला येईल. गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे. यावेळेस कल्पेश रोडेंटच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि समोर विठ्ठल. आखूट टप्प्याचा चेंडू. विठ्ठलचा फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल सुटला. सीमारेषा पार. 4. काय दातू मुनिंद्रे समागत्य तिष्ठम मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विठ्ठलाला जीवदान, जो सृष्टीचा तारणहार आहे. धावफलकावरती 18 धावा. विठ्ठलकडे देखील मोठे फटके आहेत, परंतु अजूनपर्यंत त्याला परफेक्ट शॉट गोलंदाजांनी खेळू दिले नाहीत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र मिस टाइम फटका आहे. लॉंग ऑन. तिथे चेंडू खाली. यावेळेस झेल टिपला. सुरेख झेल. दुसरा फलंदाज बाद.
क्रॉस सर्कल मध्ये थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही सीमारेषेपर्यंत येऊ शकता, फलंदाज तुम्हाला क्रॉस करू शकतो. टाइम आउटचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे, परंतु आपल्याकडे इथे टाइम कॅल्क्युलेशन आपण करू शकत नाही की एक फलंदाज बाद झाल्यानंतर बरोबर 1.5 मिनिटात दुसरा फलंदाज यायला पाहिजे आणि 1.5 मिनिटाचा जर वेळ घेतला तर मला वाटतं तो वेळ सुद्धा खूप होईल. कारण 1 टू गो धाव फलकावरती 18 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तर बरेच वेळा आपण बघतो ना, टाइम आउट 1.5 मिनिटामध्ये आहे वेळ, परंतु 1.5 मिनिटाच्या आधीच फलंदाज सहजपणे पोहोचू शकतात. तुम्ही जर सर्कलच्या तिथे थांबलात तर त्यांनी काही असा फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आयोजकांनी एक चांगला निर्णय घेतलाय की सीमारेषेपर्यंत एक फलंदाज बाद झालेला फलंदाज सीमारेषेच्या बाहेर जाईपर्यंत दुसऱ्या फलंदाजाने सीमारेषेमध्ये आत आलं पाहिजे. अक्षरशः आपण बघतोय, थांबा 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 थांबा, स्क्वेअर लेग अंपायर प्लीज टेक युअर पोझिशन. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं. इथे पाहिजे अपील केलं गेलं आणि बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, तिसरा धक्का. रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांचा इशारा बाद आहे. यावेळेस तिसरे पंच मयूर शेळके सरांना विनंती, आपण मंचावरती या आणि आपण टीव्ही रिप्ले बघा, त्याच्यानंतर निर्णय येईल. खरं तर आपण कबड्डीचे रूल्स या ठिकाणी फॉलो करतोय, कारण जर फलंदाज बाद असेल किंवा नसेल, तिसरे पंच जर त्याचा अनुमान काढू शकत नसतील, कारण आपल्याकडे लिमिटेशन्स आहे, तंत्रज्ञानाला मर्यादा आहे जे आपण वापरतोय. त्यामुळे जर पंचांना जाणवलं नाही की बाद आहे की नाही, तर मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राहील. हे महत्वाचं आहे. आणि जर पंच अनुमान काढण्यास यशस्वी ठरले तर त्यांचा निर्णय तो तिसरे पंच देतील, तोच निर्णय मैदानावरील पंच फॉलो करतील. नाबाद, फलंदाज नाबाद ठरवलेला आहे. तिसऱ्या पंचांनो डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवलेला आहे. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. त्यांचा एक रिव्ह्यू पुढे कायम राहील. तर या चेंडूवरती धावा किती आल्यात? एक धाव इथे मिळते आणि ती धाव फलकावरती असेल 19 धावा. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू असताना 2 गडी बाद 19. सलामीचे फलंदाज वैभव आणि विठ्ठल दोघेही बाद झालेले आहेत. वैभवनं 9 धावा आणि विठ्ठलनं 8 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात. मनीष आणि चंद्रकांत ही जोडी आता मैदानामध्ये सामना करणार आहे. अपकारात दुसरं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक आता मैदानामध्ये सुरू होईल आणि धावफलक दाखवतो 19. पॉवर प्ले संपल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असतील, रिस्ट्रिक्शन कायम असेल, परंतु सर्कलच्या बाहेर आता 5 क्षेत्ररक्षक असतील. पहिल्या षटकासाठी 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकासाठी 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि तिथून पुढे 3 षटकासाठी 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी म्हाडस संघाकडून रुद्रा, पहिलं षटक रुद्राने टाकलं होतं. त्या षटकामध्ये 13 धावा मोजल्या होत्या. गडीबाद करण्यात यश आलं नव्हतं रुद्राला. पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास आणि फलंदाज पूर्ण बाद होतोय. लेग बिफोर विकेटचा शिकार, तिसरा फलंदाज इथे बाद.
आनंदवाडी संघाचे तिसरा धक्का आनंदवाडी संघाला. मनीष बाद होऊन परततोय. तिसरा फलंदाज आनंदवाडी संघाचा बाद होईल. खरं तर सुरुवात चांगली होती. सुरुवात चांगली झाल्यानंतर आपण निश्चित प्रकारे म्हणू शकतो की आता धावफलक मोठा उभा राहील. परंतु गोलंदाज असे आहेत की त्यांनी त्यांच्या मार्गावरती आता स्पीड ब्रेकर उभे केलेले आहेत. 3 धक्के 3 हादरे पहिल्या षटकानंतर मला वाटतं पुढच्या 7 चेंडू मध्येच बसलेले आहेत. पहिल्या 3 क्रमांकाचे फलंदाज बाद झालेले आहेत. विशेष करून आपण बघत असतो की कोणताही संघ घ्या तुम्ही, जे सर्व संघातील सर्वात चांगले फलंदाज आहेत ते पहिल्या 3 क्रमांकावरती फलंदाजी करतात. आणि असे फलंदाज बाद होणं हे आनंदवाडी संघाला निश्चित परवडणार नसेल, परंतु येणाऱ्या फलंदाजांवरती देखील जबाबदारी आहे. रुद्रा डाव्या हाताने राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला. चांगला फटका आहे, वेगवान फटका आहे, फेक तितकी सुरेख आहे. यावेळेस आपण बघतोय 1 धाव केवळ मिळेल. ओहो, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. बऱ्याच वेळा छोट्याशा चुका होतात, परंतु त्याचं सुद्धा खूप मोठं नुकसान बसू शकतं. चांगली फेकीनंतर ती फेकी अडवणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. त्यासाठी बॅकअप सुद्धा महत्वाचा असतो आणि बॅकअपला देखील चांगलं काम करावं लागतं. म्हाडसचा संघ या कामामध्ये मात्र थोडासा मागे पडला. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून होतं, परंतु पुढे धाव वाचवण्यामध्ये त्यांना अपयश आलं. 2 धावांबरोबर धावफलकावरती आहेत 21 धावा. हो, फुलर लेनचा हा चेंडू अलंग द कार्पेट लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक समोर येईल, अडवतोय. 1च धाव इथे अपेक्षित आहे. चांगलं क्रिकेट आपण बघतोय दोन्ही संघांमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यानंतर दुसऱ्या आतापर्यंतच्या पुढच्या 2 षटकांमध्ये जी कामगिरी म्हाडस संघाने केली त्याला तोड नाही. फ्लिकचा हा फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 1च धाव. खर तर हे कलात्मक फटके असतात. फ्लिकचा फटका हा प्रचंड सराव असेल तरच खेळता येतो, कारण फ्लिक जर परफेक्ट आला नाही तर LBW होण्याची शक्यता कैक पटीने वाढते. भारतीय उपखंडातले फलंदाज असे फटके मारायला वाकबगार आहेत. बाहेरची कड घेतली, खूप लांब होता चेंडू शरीरापासून आणि निर्धाव. रुद्रा या षटकामध्ये कमबॅक करतोय. पहिलं षटक खरं तर त्याचं महागडं होतं, परंतु तरी संघनायकाने त्याच्यावरती विश्वास ठेवला. तिसऱ्या षटकाला त्याला पुन्हा आणले, कारण संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे, तो कधी कमबॅक करू शकतो आणि ते त्याने दाखवून दिले. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली आणि प्रयत्न त्याचा चेंडू अडवण्याचा फसलेला. 4 धाव. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आहेत 17 धावा, 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 3 गडी गमावताना फक्त आल्या 14 धावा. दोन्ही संघ मजबूत आहेत. विशेषतः कमबॅक केले म्हाडस संघाने इथे आणि पुढच्या 2 षटकामध्ये आता आनंदवाडी कसा हल्ला चढवतो हे बघायचे. जसं तसं उत्तर द्यायला इथे तयार असतात. खरं तर ग्रामीण भागातील हे खेळाडू आहेत, एकाच गावचे खेळाडू आहेत, त्यामुळं प्रोफेशनॅलिझम जो आहे तो या खेळाडूंच्या जवळपास आलेला नाही आणि अत्यंत शिस्तबद्धपणे हे मंडळी क्रिकेट खेळत असतात. तर मला निश्चित प्रकारे मी नेहमी सांगत असतो की या परिसरातलं क्रिकेट आहे ते महाराष्ट्रातलं सर्वाधिक शिस्तबद्ध क्रिकेट आहे, सर्वात चांगलं क्रिकेट आहे.
कारण इतकी शिस्त तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही. विदर्भात मी अजून नाही गेलो, परंतु मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व परिसरामध्ये अनेक मोठ्या स्पर्धांसाठी मी काम केलेलं आहे. परंतु ज्या प्रकारची शिस्त मला या परिसरामध्ये आढळते, विशेषतः कोकणातील सगळ्याच टुर्नामेंटमध्ये चांगली शिस्त असते आणि या ग्रामीण भागातील टुर्नामेंटमध्ये तर अप्रतिम शिस्त असते, एक मोठ्या उच्च दर्जाची शिस्त असते. आणि जर शिस्त असेल तरच प्रेक्षक मैदानाकडे येऊ शकतात, स्पॉन्सर तुम्हाला मिळू शकतात आणि तरच तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते. आणि त्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची असते. मला आपल्या सगळ्या खेळाडूंचं त्यासाठी कौतुक करावं लागेल. चौथ्या षटकाची सुरुवात मैदानामध्ये होणार आहे. महेंद्र इज द मॅन. महेंद्र गोलंदाजीसाठी तयार, फलंदाजीसाठी चंद्रकांत आणि सुरेश ही जोडी. शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये स्लॉग ओव्हर्स आहेत. यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा होते. बरडपाडा विरुद्ध मानिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो, आपण टॉस साठी उपस्थित राहा. मिड विकेटला तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा सहजपणे मिळत आहेत. फलंदाज चंद्रकांत आणि सुरेश चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. आणि गोलंदाजीमध्ये जे परिवर्तन दिसते आपल्याला, यावेळेस महेंद्रला गोलंदाजीवरती आणलंय. 5 षटकांची लढत आहे. 4 गोलंदाज तुमच्या संघामध्ये असावे लागतात. एकच गोलंदाज 2 षटके टाकू शकतो. रुद्राने ते काम करून टाकलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड आहे चेंडूची. आउटफील्ड खूप वेगवान, क्षेत्ररक्षक दूर दूर पर्यंत दिसत नाही. चेंडू सीमारेषा पार. 4. गेला. या चौकारा बरोबर धावफलकावरती आहेत 13 धावा. ऑनलाईन आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला मी धन्यवाद देतो, मनापासून आपलं स्वागत करतो. उजव्या इशा बराचसा बाहेर टाकलेला चेंडू, नो बॉल. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. तर बघा इथे 14 धावा, माफ करा 34 धावा धावफलकावरती आहेत. ऑनलाईनचे व्ह्युअर्स काल दिवसभरामध्ये जवळपास 1 लाखापेक्षाही जास्त व्ह्युअर्सने आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. सर्व ऑनलाईन चाहत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या द्वारे आपण बघू शकतो. उजव्या इशा बाहेर जाणारा चेंडू यावेळेस वाईड ठरेल आणि फ्री हिट पुढे सुरू राहील, कंटिन्यू राहील. 1 धावेबरोबर 35 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना या षटकामध्ये देखील 8 धावा आतापर्यंत मिळवलेल्या आहेत आनंदवाडी संघानं, मोजलेल्या आहेत त्या म्हाडस संघानं. गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये असावा. नो बॉल टाकल्यानंतर एक वाईड त्याने टाकलाय. फ्री हिट वरती उतुंग झेप चेंडूची आणि सरळ रस्त्यावरती फेकून दिलेला हा गगनभेदी उतुंग षटकार. षटकारा बरोबर स्कोअर 40 ओलांडतोय. 41 धावा. कोणत्याही व्यक्तीने 40 ओलांडली की तो थोडासा पोक्त होतो, मॅच्युरिटी येते, अनुभव त्याच्याकडे मोठा असतो आणि तो आयुष्यामध्ये स्टेबल झालेला असतो. त्याच्या बँकेच्या अकाउंटवरती सुद्धा बरेचसे शून्य जमा झालेले असतात. 40 म्हटलं की थोडंसं एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी असते आणि मला वाटते स्कोर देखील तितकाच मॅचवर दिसतोय. 41 धावा. षटक 4 सुरू. ओहो, बाहेरची कड असावी की नाही
प्रश्न पंचांकडे, मात्र वाईट चेंडू. अपील तिथे जोरदार होतं, परंतु त्याचा कुठलाही परिणाम पंच योगेश अधिकारी सरांवरती नाही. आणि पंच असेच असतात. आपण बघितलेलं समोरचा सह्य कडा आहे आपल्या शेजारीच. किती पाऊस पडतो, किती ऊन असतं, थंडीच्या दिवसात तुम्ही गेला तर प्रचंड थंडी तिथे असते. सह्याद्रीवरती कुठलाही परिणाम नसतो. यावेळेस चांगली फेक आहे तिथे, परंतु खराब कलेक्शन आणि काही धावा अधिकच्या मिळतील इथे. 2 धावा. आणि आमचे सगळे पंच सुद्धा सह्याद्री सारखेच अचल आहेत. त्यांच्यावरती अशा कुठल्याही आरोपांचा आरोप म्हणता येणार नाही, पण कुठल्याही अपिलांचा परिणाम होत नाही. धावफलकावरती बघू शकतो आपण इथे 44 धावा. षटक चौथं मैदानामध्ये अजून सुरू आहे. 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. तर इथे चंद्रकांत आणि सुरेश दोघांनी कमालीची फलंदाजी केलेली आहे. एक षटकार एक चौकार चंद्रकांतने खेळला, तर दुसऱ्या बाजूला सुरेशने चौकार खेळला. महेंद्रचा यावेळेसचा चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय, चेंडू पकडतोय तिथे. 2 धावा. धावा या षटकामध्ये सातत्याने आलेल्या आहेत. मला वाटतं या स्पर्धेतले, या आजच्या दिवसातले किंवा या डावातले सर्वाधिक महागडं षटक असावं. 19 धावा आतापर्यंत खर्च करतोय महेंद्र. अजूनही षटक संपत नाही, ते लांबलेलं आहे. हनुमानाची शेपटी सुद्धा बरीचशी लांबली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईड. षटक सुद्धा तसंच लांबते. धावफलकावरती 47 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. खूप लांबलेलं षटक आहे. मला वाटतं बरे एक नो बॉल, मला वाटतं 2 वाईड. 9 चेंडू या षटकामध्ये टाकावे लागले चंद्रकांतला. आणि विशेष म्हणजे त्याचं स्वतःवरचं कंट्रोल हरवल्यामुळं फलंदाजांनी अतिशय सहजपणे या गोलंदाजावरती हल्ले चढवले. लॉंग ऑनला गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. षटकामध्ये तुम्ही 24 धावा वसूल करतायत, तर 5व्या षटकामध्ये किती धावा काढणार? दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि बॉल त्यांच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट येतोय. अशा परिस्थितीमध्ये स्वीट स्पॉट वरती जर बॉल येत असेल तर तो फलंदाज हा निश्चित धोकादायक असतो गोलंदाजांसाठी. प्रेक्षकांसाठी मात्र ती एक अवर्णनीय अशी पर्वणी असू शकते, कारण चांगले फटके, बेधुंद फटके आम्हाला बघायला मिळू शकतात. गोलंदाज मनीष, गोलंदाजी मार्कवरती मनीषचं पहिलं षटक आहे या मैदानावरती. 2020 सालातलं पहिलं षटक आहे. संघाच्या वतीने मात्र शेवटचं षटक आहे. मी लेदर बॉल क्रिकेटमध्ये बघतो की शेवट म्हटलं की गोलंदाज नको म्हणतात. बरेच वेळा मी बऱ्याच काही संघांना बघितलं की नको म्हणतात. कॅप्टनने मला नको द्यायला नाही पाहिजे, पहिली काही षटकं टाकायला सुद्धा नको म्हणतात. परंतु जबाबदारी घेणारे गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये मला बघायला मिळाला. असं कधीच गोलंदाज दिसला नाही की तो नको म्हणतोय. उलट त्याला पाहिजे असतं, मला हे टाका, मला ते षटक पाहिजे. एक दिलं तर तो म्हणतो मला 2 पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू खाली राहिलेला, त्यामुळे राईस करणं या चेंडूवरती निश्चित अवघड होतं. टेनिस बॉल क्रिकेटला बाउन्स असतो, जास्त चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळ घेतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना तो राईस करणं सोपं असतं, कारण चेंडूच्या बाउन्स बरोबर हवेत चेंडू फेकता येतो. परंतु खाली राहिलेल्या चेंडूवरती उत्तर शोधणं किंवा मोठा फटका खेळणं हे निश्चित अवघड असतं टेनिस क्रिकेटमध्ये. चंद्रकांत 8 चेंडूमध्ये 21 धावा त्यानं बनवल्यात. यावेळेस त्याचा फटका चुकला. रिव्हर्स पूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स पूल, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स हुक असे फटके आले. पूर्वी फक्त रिव्हर्स स्वीप आपल्याला माहित होता,
किंवा रिव्हर्स पूल जरी केला तर आपण म्हणायचो नाही हा रिव्हर्स स्वीपच आहे. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये या फटक्यांचा आविष्कार होतोय आणि अलीकडे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हे फटके बघतोय. एक धाव इथे मिळाली धाव फलकावरती 53 धावा, 53 लॉस ऑफ 3. या दोन्ही फलंदाजांनी मात्र अप्रतिम फलंदाजी केली. नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. मानिवली आणि बरडपाडा दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो. यावेळेस एक धाव क्षणार्धात पूर्ण होते. अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा 4 चेंडू मध्ये मोजल्यात. मनीष कडून कौतुक करू आपण मनीषचं, काय गोलंदाजी केली. तेही उधळलेल्या घोड्यांना त्याने अडवले असं म्हणू शकतो आपण. उधळलेला घोडा अडवणं जितकं अवघड असतं तसं या फलंदाजांना रोखणं अवघड होतं आणि अखेर पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. धावपट्टीवर बैलगाडा ज्यावेळेस धावत असतो, धाव पूर्ण केल्यानंतर त्याला रोखणं सुद्धा अवघड असतं. गाडीवानाला ते शक्य होत नाही. यावेळेस जमिनी समांतर असा फटका मिड विकेटला, चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. फेक थोडीशी खराब आहे आणि 3 धावा. सुरेख विद्युल्लतेच्या वेगानं या 3 धावा इथे वसूल केल्या जात आहेत. 3 धावांबरोबरच धावफलकावरती आहेत त्या तब्बल 60 धावा. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. 60 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 61 धावांची गरज असेल ती म्हाडस संघाला. मानिवली गावचे सन्माननीय चिंतामण शेठ चहाड या मान्यवर अतिथींचं आगमन मंचावरती झालंय. धडाकेबाज क्रिकेट संघ ग्रामस्थ वडवले यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नाणेफेकीसाठी मी विनंती करेल मानिवली संघाचे संघनायक आणि बरडपाडा संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. तर टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होतोय, माफ करा मी 60 उल्लेख केला परंतु 61 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 62 धावांची गरज असेल म्हाडस संघाला. 62 धावा म्हाडस संघाला बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नजर चुकीने 60 धावा अनाऊन्स झाल्या होत्या परंतु त्या 61 धावा आहेत याची नोंद म्हाडस संघाने घ्या. या ठिकाणी सन्मान्य दीपकजी कराळे आणि चिंतामण शेठ चहाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल प्रसाद सरांना आपण नाणेफेक करायचे आहे. तर त्याचबरोबर मानिवली आणि बरडपाडा हे दोन्ही संघनायक तिथे उपस्थित आहेत. चला प्रसाद सरांकडे मी आपल्याला घेऊन जातोय. या सर, स्वागत आहे. मानिवली आणि त्याचबरोबर बरडपाडा या दोन संघांमध्ये नाणेफेकी ते संपन्न होते. पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी ते संपन्न होईल. एक्झॅक्टली कोण कॉल करणार आहे आपण ठरवायचं आहे. मानिवली संघाचे संघनायक किती कॉल करणार आहेत. टॉस पिन, छापा आणि टॉस विन दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण शुभेच्छा देऊन आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे व्यासपीठावर. नाणेफेक जिंकली आहे, सर्वप्रथम निर्णय काय असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. ड्रॉ खूप अगोदर झाले होते पण तुझी एक्झॅक्टली तयारी काय आहे वडवली चषक वडवच्या स्पर्धेसाठी, धडाकेबाज चषकासाठी. कारण वर्षभर आपण वाट बघतो, एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, एक स्टँडर्ड क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. तुझी एक्झॅक्टली तयारी एवढ्या दिवसामध्ये काय होती. आम्हाला ही स्पर्धा खेळण्याची खूप इच्छा असते आणि आमची एंट्री मला वाटतं जवळजवळ 6 महिन्यापूर्वी झालेली होती इथे. आम्ही त्यांना सांगून ठेवलं होतं वडवलीच्या सतीश सरांना, मयूर शेलकेला की आमची एंट्री तुम्ही फिक्स करून ठेवा, आम्हाला इथं खेळायचेच. बरडपाडा संघाच्या अगेन्स्ट कधी खेळण्याची संधी मिळाली आहे. अजूनपर्यंत नाही. म्हणजे त्यांच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला अजिबात काय माहिती नाही आहे. काय म्हणशील समोरच्या अपोनंट संघाला तुम्ही पहिल्यांदा फेस करताय. 5 षटकांचे सामने, 2 षटकं पॉवर प्ले. काय टार्गेट इथे मात्र तुम्ही त्यांच्यासाठी इथे मात्र त्यांना रोखू शकाल त्या टार्गेटमध्ये. निश्चितपणे 60च्या आसपास. ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच. नाणेफेक गमावली आहे, त्यांनी कॉल केला होता, ते नाणेफेक जिंकलेत. तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होती नाणेफेक. येस. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्यांदा खेळतात. फर्स्ट. या अगोदर या स्पर्धेबद्दल तुम्ही भरपूर ऐकलं होतं.
ओके. अपोजिट संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता भरपूर आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची. पण तुझ्याकडनं तुझी तयारी काय आहे? तू कुठल्या तयारीने उतरलायस? कारण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा तुम्ही खेळतात, 46 वर्ष आहे आणि एक खूप मोठा जबाबदारी असणार आहे या स्पर्धेची. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? मेन म्हणजे इथं बोलता येईल आपल्याला तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, आम्ही त्यांना प्रत्युत्तर चांगले देऊ शकतो. थँक्यू. जास्त काही विचारत नाही कारण सामने ते सुरू होते. नाणेफेक इथे संपन्न झाली. माणिवली संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बराडपाडा संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. व्यासपीठावर सन्मान्य चिंतामण शेठ चहाळ यांचा इथे सन्मान इथे केला जाणार आहे आणि मी दीपक भाऊ कराड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण चिंतामणजी साहेबांचा इथे सन्मान इथे करायचा आपल्या शुभ हस्ते. चिंतामणजी चहाळ यांचा इथे सन्मान केला जाईल व्यासपीठावर. दीपक भाऊ कराळे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान स्वागत. ही प्रथा भारतीय परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पारितोषिक आलंय संदेश घोडे. संदेश घोडे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू फुल टॉस आहे, ऑन साइडला चेंडूला स्वीप केलाय, मागे जातो चेंडू फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे शर्यत लागली, चेंडू थांबवला तिथे आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. माडस विरुद्ध आनंदवाडी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन. महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून सामन्याला ते सुरुवात होते. दुसरं सत्र ते सुरू आहे. 62 धावसंख्येचा पाठलाग. माडस संघाचा ऑन साइडला खूप चांगला फटका, फ्लिकचा अप्रतिम नजराणा, मिड विकेट बाउंड्रीला खूप वेगाने चेंडू क्लिअर करतोय सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच दणदणीत चौकार. पाहायला मिळते ती एकूण 6 धावा. चांगली सुरुवात. पहिल्याच 2 चेंडूमध्ये तुम्हाला ही सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहता तो गोलंदाज आहे तो मनीष आणि समोर जातो स्ट्रायकिंग एंडला विष्णू. थांबून खेळायचा प्रयत्न होता, ऑप्शनचा थोडासा बाहेर गुडल्यांचा वापर केला, चेंडूला थोडंसं अजून आउट स्विंग करतायत मनीष. दोन्ही इनिंगची सुरुवात देवांच्या नावाने झाली आहे. एका बाजूने विठ्ठल होते आनंदवाडीचे आणि इथे मात्र विष्णू आहेत त्यांच्या अगेन्स्ट. ओपनिंग बॅट्समन. स्लोअर वन चेंडू होता, ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पॅडोसिपचा हा फटका, पण शॉर्ट फाईनल जोपर्यंत चेंडू कव्हर करतील. क्विक सिंगल दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट करताना कंप्लीट केली आहे. धावसंख्येला आकार दिला धावफलकावर 7 या धावसंख्येवर. 62 धावसंख्येचं लक्ष गाठण्याचं आहे. 12.40ची गती प्रति षटकामागे ठेवावीच लागेल आणि खास करून पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा तुमच्याकडे असायलाच हव्या, तर तुम्ही या धावसंख्येचा योग्य रीतीने पाठलाग करू शकता. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच येते तो नंदू. ओ शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे चुकीचं आहे. कॉड बिहाइंडचा अपील, यासाठी आउट. बॅटची आतकडे घेतली, चेंडू मागे निघून जातोय. पंचांकडे अपील केली, पंचांनी ताबडतोब अपील उचलून धरलंय आणि फलंदाज बाद. सुरू होतं तेव्हा पण भरपूर चुका त्यांच्या खेळाडूकडून बघितलंय. एक तर ते ओव्हर एक्साइटेड होते, चेंडूची फेक करत होते, बॅकअप मिळत नव्हतं, भरपूर कॅचेस सुटल्या, मिसफिल्ड एवढ्या झाल्या की त्या आम्ही काउंट सुद्धा करू शकलो नाही. पण त्या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या फलंदाजांनी आता मात्र त्यांच्या चुका दुरुस्त करायला हव्या. कारण फिल्डिंगमध्ये एवढ्या गलथानपणा, झेल सुटले गेले. एकमेव झेल मला पाहायला मिळालं म्हणजे लॉंग ऑन रिझनमध्ये
ज्या ठिकाणी आमचे समोरचे कॅमेरामन बसले त्या ठिकाणी एक अप्रतिम झेल टिपला गेला, कॉन्फिडेंटली तो झेल टिपला गेला, पण नंतर कुठलाही असा खेळाडू तिथे सज्ज झाला नाही की जो एक कॉन्फिडेंटली झेल पकडेल. आणि त्याचमुळे की काय आनंदवाडी संघाने या स्पर्धेतल्या सर्वोच्च धावसंख्येचा नोंद इथे केलेली आहे. काल आपण धावसंख्या बघितली 57, पण त्याच्या पलीकडे धावसंख्या पूर्ण दिवसात पाहायला मिळाली नव्हती, पण आज या धावसंख्येला बिमोड दिलाय आणि तो तोडत असताना रेकॉर्ड तो कालच्या दिवसाचा इथे नवीन रेकॉर्ड इथे बनवलाय तो आनंदवाडी संघाने 61 धावसंख्येचा. महेंद्रने स्टेजला स्लाइस केला, अप्रतिम फटका, अपिश केले, डीप मध्ये चेंडू जातोय, अपिश अँड पनिश, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर चौकार. निश्चितच म्हणेन, कारण 12.40 ची गती ठेवायची होती आणि त्यापैकी 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र अंकित झाल्यात. चौकार आपण जर बघितले, चौकारांची संख्या या षटकामध्ये 2 आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर निश्चित करण्याचा प्रयत्न केला गेला, पण एक फलंदाज त्यांना गमवावा लागला. जो फलंदाज कॉर्ड बेंचच्या स्वरूपात बाद झाला. भरपूर सफल झाले होते. जेव्हा चेंडूची रेषेमध्ये तुम्ही बाहेर निघता अशा मुमेंटला तुमच्याकडे सराव असायला हवा, कॉन्फिडन्स असायला हवा की जर मी रेषेच्या बाहेर येऊन खेळतोय तो फटका माझ्या बॅटवर मिडलला कनेक्ट झालाच पाहिजे. पण तसं काही तिथे झालं नाही आणि त्यामुळेच की काय आघाडीचा फलंदाज नंदूला आपली विकेट गमावी लागली. कॉर्ड बेंचच्या स्वरूपात ते बाद झाले आणि त्यानंतर आलेला फलंदाज महेंद्रने आपलं खातं खूपच कॉन्फिडेंटली ते ओपन केलंय. चौकाराने स्लाइस केले चेंडूला, ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू बॅटचा फेस ओपन केला आणि एक सुरेख चौकातून वसूल केला. आघाडीचा फलंदाज विष्णू अजून मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मगाशीच म्हटलं की 62 धावसंख्येचा जर पाठलाग करायचा आहे तर पॉवर प्ले कमीत कमी तुमच्याकडे 30 ते 35 धावा असायलाच हव्या, तरच तुम्ही चांगली फाईट देऊ शकता आनंदवाडी संघाच्या गोलंदाजांना. न्यू बॉलर लक्ष्मण, 20वा रिसॉर्ट एंडकडून गोलंदाजी केली जाईल. मी पाहतात धडाकेबाज चषक 2020 वर्ष 46वा. मी काल सुद्धा उल्लेख केला की ठाणे जिल्ह्यातल्या अव्वल दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये किंवा सर्वात जुन्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा 2रा क्रमांक लागतो. सगळ्यात जुनी क्रिकेट स्पर्धा निळजेची. द विकेट, गुडलेनचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये. फ्लाइंग स्लिप का म्हटलं जातं, कारण चेंडू बॅटची एज घेऊन फ्लाय झाला आणि सुरेख झेल टिपला. लक्ष्मणने आपल्या संघाला अजून एक यश मिळवून दिलंय आणि फलंदाज बाद होत आहेत. आपल्या एकविराईचं गाणं आहे, चल वाजव. पोझिशन पूर्णपणे चुकली. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लास्ट मोमेंटला थोडासा छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता. कॉन्फिडन्स अजिबात नव्हता त्या फटक्यावर आणि त्याच मोमेंटला की काय फ्लाइंग स्लिप मध्ये एक सुरेख झेल तिथे ट्रिपला गेलाय वैभव कडून. गुड कॅच. धावसंख्या थांबली आहे 11 धावसंख्येवर 2 धक्के लागलेत आतापर्यंत. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत परतलेत, विष्णू आणि नंदू. महेंद्रच्या सोबत साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकावर आलेत ते कल्पेश. मकर संक्रांत चषक निळजे, मोर दॅन 50 इयर्स आणि ठाणे जिल्ह्यातली अजून एक सर्वात जुनी क्रिकेटचा कालखंड. स्ट्रायकिंग एंड फलंदाज महेंद्र तुम्ही बघत आहात. चेंडूला ड्राईव्ह केला, वेगवान फटका, हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कॉलेज, चेंडू कव्हर करतात. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलणं त्यासाठी सरावाची गरज असते आणि माडस संघाकडून ते तसं काय पाहायला मिळालं नाहीये. भरपूर दबाव त्यांनी घेतला, भरपूर प्रेशर घेतला आणि त्याचमुळे की काय भरपूर मिसफील्ड सुद्धा त्यांच्याकडून झाल्या. एखादी दुसरी होती ती चूक, पण सातत्याने जे चुकत त्याला म्हणतात दबाव, आणि तो दबाव मला माडस संघावर पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये आहे, चांगला फटका, अपीश खेळताय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, प्रयत्न चांगला, चेंडूला स्टॉप केले, 2 धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे सहज पूर्ण सुद्धा करतायत. गुड बॅकअप. सगळ्या फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी होते. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, सर्व विभागात आपले सर्व 100% एफर्ट्स प्रत्येक खेळाडू इथे देतोय. बॅकअप चांगलं मिळतंय. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या अंकित होते ती एकूण 14 धावा धावफलकावर. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, ऑर्थोडॉक्स फटका आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते सर्कलच्या आतमध्ये.
क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. सुदर्शन आगे आमच्यासोबत आज गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत आहेत. अपकमिंग चेहरा आहे, खूप उद्योन्मुख व्यक्तिमत्व, उद्योन्मुख आमचे गुणसंख्यक लेखक आहेत. तेव्हाशी एक आठवण शेअर करतायत की MNPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली भेट झाली होती, पण एका दिवसासाठीच होतो, त्यामुळे पटकन सर्वच गोष्टी साईड होत नाही. ओ द विकेट समोर खेळले, चांगला फटका, क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये, प्रयत्न खूप सुंदर, चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, आणि मिळेल ती फक्त एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या, गॅप शोधू शकत नाहीये. 2 फलंदाज लवकर नंतर खूप मोठी जबाबदारी उरलेल्या 2 फलंदाजांवर तुम्हाला पाहायला मिळते. महेंद्र आणि कल्पेश. स्ट्रायकिंग गेला फलंदाज कल्पेश तुम्ही बघत आहात. संख्या अंकी झाली, एकूण धाव फलकावरती 16. गोलंदाज लक्ष्मण पुन्हा द विसावा रिसॉर्ट एंड कडून योगेश अधिकारी यांच्या बरोबर डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करतोय ओव्हर द विकेट. गुडलेनचा चेंडू आहे, लाजवाब लाजवाब लाजवाब, अप्रतिम चेंडू, लेनचा वापर केला, क्विक बाउन्स आणि अगदी मात्र सरप्राईज करून गेल्या फलंदाजाला. व्हेरी गुड डिलिव्हरी. निर्णायक षटक आता तुम्हाला पाहायला मिळालं. या षटकाचा मध्ये जर विचार केला तर अवघ्या 5 धावा, अप्रतिम असं षटक तुम्हाला गोलंदाज लक्ष्मणचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या अंकित झाली फक्त आणि फक्त 16 धावा. खूपच आणि खूपच पिछाडीवर आहे तो माडस संघ. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाहीये, कारण 62 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. 62 रिक्वायर सामना जिंकण्यासाठी. अवघ्या 16 धावा अंकित झाल्यानंतर भरपूर दबाव इथे मात्र म्हाडस संघावर पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज मनीष, त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाज लक्ष्मण, आणि तिसऱ्या षटकात बघायचं आहे संघनायक कोणाला इथे पाचारण करतायत. विघ्नेश. स्टिल्स 46 रिक्वायर रन रेट 15.33. 15.33च्या गतीने धावा येणं गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मात्र दोन्ही फलंदाजांसाठी. आपण मागे काय केलंय, मागच्या इनिंग मध्ये आपल्याकडल्या ज्या चुका झाल्या त्या चुका पूर्णपणे विसरून आता मात्र भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपल्या पुढ्यात असलेलं टार्गेट आपल्याला कसं प्रकारे चेस करायचं आहे याकडे त्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. राऊंड विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गणेश. स्ट्राईक केलेला फलंदाज महेंद्र भरपूर वेळ घेत आहे. आनंदवाडी फास्ट खेळायचंय. आउट साईडला बघूया आपण, स्क्वेअर लेग आहे तो हळूहळू थोडासा वाईडिश सरकतोय. वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑन आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. गुडलेनचा चेंडू हुक केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. कारण 46 धावसंख्येचा पल्ला अजूनही गाठायचा 18 चेंडूमध्ये, त्या मुवमेंटला षटकार येतोय, त्यामुळे समीकरण उरलंय 17 चेंडू आणि 40 धावा. जबरदस्त अटॅक. ताकद आपल्या अंगामध्ये जेवढी होती ती पूर्णपणे पणा लावत असताना काय बेधडक फटका खेळलाय तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला महेंद्रने. गुड शॉट. अशाच फटक्यांची गरज आहे माडस संघाच्या या फलंदाजांना. अजूनही काही चेंजेस करतात फिल्डिंग मध्ये. विघ्नेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर थोडासा दबावाखाली आहे, पण बघायचे पुढचे 5 चेंडू तो कशा प्रकारे रिलीज करणार, कशा प्रकारे तो थांबवणार समोरच्या फलंदाजांना. पुन्हा गुलडेनचा वापर, चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. कुठला क्षेत्ररक्षक घेऊन इथे जज करत असताना चेंडू इथे झेल टिपणार, पण 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय. ऑर्थोडॉक्स फटका होता थोडासा, आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा इथे पूर्ण करतायत. आतापर्यंत 2 षटकांमध्ये जो दबाव होता तो दबाव आता मात्र मला असं वाटतं थोडासा ट्रान्सफर केलाय आनंदवाडी संघाच्या खेळाडूंवर, गोलंदाजांवर, क्षेत्ररक्षकांवर. प्रत्येक परिस्थितीला तोंड देणं गरजेचं आहे. काळ कठीण आहे, पण इथे मात्र अजिबात हार पत्करलेली नाहीये. आम्ही निश्चितच जिंकू, आम्ही निश्चित लढू, आम्ही निश्चित प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीची आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूतपर्यंत खूप लवकर जास्त काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाही, पण महेंद्र आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात कल्पेश फाईट करतायत.
हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक चुकीचा फटका क्षेत्ररक्षक जज करताय शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपलाय आणि इथे लागलाय तिसरा धक्का माडस संघाला. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. गोलंदाज या षटकात विघ्नेशचा वापर केलाय. तिसरा गडी बाद करण्यात तिसऱ्या गोलंदाजाला यश मिळालं आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं मनीषने आपल्या संघासाठी एक सफलता अर्जित केली. मनीषने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 11. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये लक्ष्मणचा वापर केला. लक्ष्मण सुद्धा पहिल्याच चेंडूवर सफलता आपल्या संघासाठी अर्जित केली. धावा खर्च केल्या त्या फक्त 5. या षटकामध्ये आपण विघ्नेशला बघत आहोत. विघ्नेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आले त्यानंतर 3 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने आपल्या संघासाठी सुद्धा एक विकेट मिळवून दिली आहे. धाव की जरा ते 25 धावा क्वार्टर सेंचुरी संघाची पूर्ण झालेली आहे आणि 5व्या क्रमांकावर माडस संघाकडून येतो तो रुद्रा. मोस्ट एक्साइटेड प्लेअर इन द ग्राउंड रुद्रा. त्याची गोलंदाजी होत होती तेव्हा त्याचा तुम्ही त्याच्याकडनं रिॲक्शन बघितल्यात. विकेट किपिंग करताना त्याच्याकडून रिॲक्शन बघितलं पण आता मात्र फलंदाजीमध्ये त्याच्याकडे काय रिॲक्शन आहे काय रिप्लाय तो आम्हाला बघायचा आहे. गुडलेनचा चेंडू होता जबरदस्त बाउन्स. काय गोलंदाजी केली आहे. षटकार आल्यानंतर 3 धावा आल्यानंतर काय कमबॅक करू शकतो याचं उत्तम उदाहरण विघ्नेश कडून. किती असे गोलंदाजी मात्र लेनचा वापर करतात. खूप रेअरली खूपच कमी. लेनचा वापर करत असताना राऊंड विकेट टाकणं चेंडूला अँगल करून चेंडूला बाउन्स करणं ही एक कला आहे आणि ती कला मला पाहायला मिळते विघ्नेशकडे. थांबून खेळलेत इमिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. येणार का चेंडूच्या खाली प्रयत्न चांगला होता स्किट झाले. लक्ष्मण आहे तिथे अँड गुड थ्रो. 2 धावा मिळतात. लक्ष्मणच्या एफर्टला खरंच कमाल. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. लक्ष्मणचे एफर्ट खूप स्ट्रॉंग आहेत खूपच कमालीचे आहेत. धावसंख्या 28 28 नो बॉल कॉल केलाय. नो मोर आर्ग्युमेंट्स. त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. त्यामुळे 2+1 अशा 3 धावा ऍड केल्या जातील धावफलकावर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. सुदर्शन मला सांगतात अंकित जरा 28 धावा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे त्यामध्ये असणार तो फ्री हिट पुढचा चेंडू. फिल्डिंग पोझिशन एक्झॅक्टली काय होती हे पंचांनी बघितलं त्यामुळे हा नो बॉल कॉल केलाय. राईट डिसिजन. विघ्नेश टू महेंद्र. हा चेंडू चांगला फटका पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फटक्याचं खरंच कौतुक व्हायला हवं कारण ओव्हरपिच चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. चांगलं टायमिंग पण गॅप शोधू शकले नाही. बरोबर क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये उभे होते. लॉंग ऑफला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळती या फ्री हिटवर महेंद्रला आणि धावसंख्या पुढे सरकते. धावफल करते एकूण 29 धावा. 62 धावसंख्येचा पाठला किती सुरू असताना 29 धावेपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे ती माडस संघाच्या फलंदाजांनी. 1 टू गो. अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे ते 13. नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान अशक्य नाहीये. तुमच्याकडे क्षमता तुमच्याकडे ताकद तुमच्याकडे धाडस तुमच्याकडे साहस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्यावर स्वतःवर असलेला तुम्हाला आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. 13 बॉल अँड 33 टू विन. चला भरपूर वेळ घेता आनंदवाडी. आपण एका चेंडूच्या गॅप मध्ये फिल्डिंग पोझिशन चेंज करायची जास्त वेळ घेऊ नका. फुलटॉस होता चेंडू बॅटच्या आतलीकडे मागे जातो चेंडू अँड डॉट बॉल. भरपूर शफल झाले होते. नो बॉल कॉल केलाय. इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपिंग सर्कल एक्झॅक्टली खेळाडूंची पोझिशन काय आहे त्या गोष्टी बघून योगेश अधिकाऱ्यांनी मात्र ही सूचना केली आहे. नो बॉल कॉल केलाय. धावसंख्या धावफरक 30. 32 रिक्वायर फ्रॉम द 13.
गोलंदाज पुन्हा त्या सज्ज गोलंदाजी मार्कवर सामोर जाईल पुन्हा त्या स्ट्रायकिंगला फलंदाज मी पाहतात रुद्रा. गुड बॉलिंग चांगलाच गोलंदाजी. षटक समाप्त होते ते म्हणजेच मैदानावर तिसरं. 3 षटकाच्या धावसंख्या 10च्या सरासरी 30 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 62 धावसंख्येचं लक्ष गाठायच्या मैदानावर अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच 12. धडाकेबाज चषक वडवली 2020 वर्ष 46व आयोजक ग्रामस्थ मंडळ वडवली धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. का सुद्धा मी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला होता. मैदान सुशोभीकरणासाठी ज्यांनी मात्र मेहनत घेतली त्यामध्ये सतीशभाई शिंगोळे यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. मैदानावरील गवत मी साफसफाई कारण काल सुद्धा 32 रिक्वायर मी बघा सातत्याने 3 वेळा सांगितली गोष्ट तुम्हाला. 32 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. का सुद्धा नरेश डोमे यांनी उल्लेख केला की काही दिवसांपूर्वी ते इथून गेले होते. भरपूर गवत होतं मैदानावर आणि त्यानंतर मात्र आता आल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे साफसफाई तुम्हाला पाहायला मिळते यामध्ये मैदानामध्ये गवत साफसफाई यामध्ये नाव आवर्जून घेणे म्हणजेच रमेश नानू शिंगोळे, भास्कर शिंगोळे आणि मंजुळाबाई गजानन शिंगोळे यांच्या माध्यमातून या मैदानाला पूर्णपणे एक चांगलं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. टी शर्ट डिझायनिंगमध्ये म्हणजे किट पार्टनर जे आहेत या स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंच्या खांद्यावर तुम्हाला जे टी शर्ट्स पाहायला मिळतात ते एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आहेत. भरत गुणाई, आशू पाटील, निलेश करंगोटकर, संदीप पवार आणि नंदकुमार चौगुले यांच्या माध्यमातून हे मात्र एक किट इथे प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. यूट्यूबची सुविधा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला 10 क्रिकच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यासाठी निश्चित श्रेय जाते ते कुणाल म्हात्रे आणि त्याचबरोबर धनराज म्हात्रे आणि त्यांच्या पूर्ण टीमला यांच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट सुरू आहे. का सुद्धा कुणालने माझ्याकडे एक उल्लेख केला होता की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये एक सूक्ष्म एक कॅमेरा सुद्धा लावलाच आहे जो मात्र खूपच क्लोज आहे, खूपच लहान आहे, पटकन दिसण्यात येत नाही. पण आज त्यांचा असा प्रयत्न आहे की अंपायरच्या डोक्यावर सुद्धा ते कॅमेरा लावणार आहेत लवकरात लवकर. हा एक नवीन इम्प्लिमेंट असेल टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. अजून एक खूप चांगली माहिती मला मयूरपूर इथे प्रोव्हाइड करतायत की त्यांनी आधीच आय थिंक जेव्हा ड्रॉ झाले त्या दिवशी या गोष्टीच्या सूचना दिल्या होत्या की फायनल डेला इथे मात्र आयकॉन प्लेअर म्हणून 2 दिग्गज खेळाडूंची मात्र निवड करण्यात आली आहे आणि ते 2 दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तुम्हाला सेल्फी घ्यायचा, ऑटोग्राफ घ्यायचा, फोटो काढायचे डेफिनेटली या वडवली चषक या वडवलीच्या स्पर्धेला तुम्ही भेट द्या. धडकाव्या चषकाला भेट द्या. शेवटच्या दिवसात कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी हे 2 दिग्गज खेळाडू तुम्हाला याच खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. तर गेट रेडी फॉर द ॲक्शन. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाज येत आहेत ते चंद्रकांत. स्लोअर 1 चेंडू, फसवा चेंडू. फलंदाजाकडे एक मोठी इथे मात्र अक्षरशः एक संधी होती मोठा फटका मारण्याची, पण गतीमध्ये एवढं परिवर्तन होतं, एवढा स्लोअर 1 चेंडू होता, अचानक बाउन्स सुद्धा झाला आणि भरपूर काय विचारून गेला तो फलंदाज स्ट्रायकिंग गेला महेंद्रला. समीकरण आता मात्र थोडंसं अवघड होत चाललंय. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, यशस्वी चेंडूच्या खाली, कॉट बिहाइंड, अजून एक धक्का, फलंदाज बाद. रुपेश शेळके, पांडुरंगजी गडगे यांच्या नावाचा मी उल्लेख करतोय कारण यांच्या माध्यमातून तुम्हाला 2 पंच शेवटच्या दिवशी पाहायला मिळतील. जय पवार यांचा पॅनल तुम्हाला पाहायला मिळेल.
या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा आहे लढाकावत चषकाच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून, आयोजकांच्या दृष्टिकोनातून. कारण शेवटच्या दिवशी 2 स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील आणि त्याचबरोबर 2 पंच किंवा 3 पंचाचा पॅनल सुद्धा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि निश्चित हे चित्र तुम्हाला शेवटच्या दिवसात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. राऊंड विकेट येतात गोलंदाजी करण्यासाठी. चंद्रकांत स्वतः संगणक मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे माडस संघाला. स्ट्रायकिंग याला फलंदाज महेश. स्वतः कॅप्टन. धावसंख्या 32, अजूनही 30 धावांची आवश्यकता. लास्ट मोमेंटला फटका केलेत. फटका ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि नंतर मात्र बॅटचा फेस ओपन करून चेंडूला फक्त अपिश खेळतात कव्हरमध्ये. स्ट्रायकिंग याला रुद्रा. धावसंख्या 33 धावा, धावफलक 29 धावा अजूनही हव्यात. या षटकातले आपण जर चेंडू बघितले तर आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 4, म्हणजे 8 चेंडूचा षटक आहे आणि 8 चेंडूमध्ये हव्यात त्या 29 धावा. राऊंड विकेट. चंद्रकांत थांबून खेळायचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाही, फुटवर्क पाहायला मिळत नाही, फक्त शफल होत आहेत. स्टंपच्या समोर येतं, पण जेव्हा तुम्ही स्टंपच्या समोर येता, शफल होता, तुमच्याकडे कॉन्फिडन्स असायला हवा की तो फटका माझ्या बॅटवर यायला हवा, तो चेंडू माझ्या बॅटवर यायला हवा आणि तिथून मात्र जास्तीत जास्त धावा मला मिळायला हव्यात. त्यापैकी कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स इथे मात्र रुद्रच्या बॅटिंगमधून पाहायला मिळत नाहीये. दबाव त्यांनी पहिल्या चेंडूपासून जो घेतलाय गोलंदाजी करताना तो अजूनही दबाव पाहायला मिळतोय. हो, गुड बॉलिंग. अजून एक डॉट. व्हेरी गुड डिलिव्हरी. फुलर लेंथ, गुड लेंथ, भरपूर चेंडू इथे मात्र वापरलेत चंद्रकांतने आणि खूपच इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलंय. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. सगळ्यात इकॉनॉमिकल षटक स्पर्धेतला आतापर्यंत पाहायला मिळतंय. 3 धावेंचं, पण एक निर्धाव षटक सुद्धा काल आपण पाहिलंय प्रवीणच्या नावावर. इम्प्रेस केलं होतं प्रवीणने पहिल्याच सामन्यामध्ये. स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक टाकत असताना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा स्वीकारला त्या खेळाडून. काल प्रवीण, अक्षय अशा नावांनी मात्र काल जबरदस्त एंटरटेन केलं. आणि आज बघूया आनंदवाडी ते मात्र संघ गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न इथे करतायत. धावसंख्या आतापर्यंत अंकित जी झाली आहे, सुदर्शन मला सांगतात एकूण अंकित झाले तर एकूण 33 धावा, म्हणजे अजूनही 29 धाव्यांची गरज उरलेल्या 6 चेंडूमध्ये. गोलंदाज येत आहेत ते मयूर आणि सामोर जाईल स्ट्रायकिंग याला सुद्धा संघनायक माडस संघाचा महेश. आतापर्यंत रुद्रने 4 चेंडू खेळलेत आणि 4च्या 4 चेंडू निर्धाव गेलेत त्याच्याकडून. मी मगाशीच म्हटलं की मोस्ट एक्सायटेड प्लेअर मला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये तो रुद्र. गोलंदाजी करत असताना जेव्हा झेल सुटले गेले त्याने स्वतःचं रिॲक्शन दिलं. एसटीच्या मागे जेव्हा रजिस्ट्रेशन करतात तेव्हा सुद्धा त्याच्याकडे रिॲक्शन पाहायला मिळाले. भरपूर एक्साइटमेंट त्याच्याकडे आहे, पण फलंदाजीनं तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. हो हो, गुड बॉलिंग. चांगला चेंडू आउट स्विंग होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. लेनचा वापर करतायत ऑप्शनच्या थोडासा बाहेर. गुड लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, डॉट बॉल. क्षेत्ररक्षक आहेत सेमीडॉनला. धावचीची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे रुद्र अजिबात इथे मात्र संधी देत नव्हते. इथे मात्र स्ट्रायकिंग केला सुद्धा संघनायक. कारण संघनायक असं म्हणतात की रुद्र तू भरपूर चेंडू खेळलायस, 4 चेंडू तुझ्याकडे डॉट झाले, आता मला बाकी चेंडू मला खेळू दे, एक तरी षटकार मी ठोकणार. असा जणू काही कॉन्फिडन्स मला महेशकडे पाहायला मिळतोय. सामना पूर्णपणे झुकला आनंदवाडीच्या बाजूने. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता नाकारता येत नाही. क्षेत्ररक्षक जज करतोय. काय एक्सपेरिमेंट आहे. एका 1 हँडेड कॅच आणि स्वीकारलाय सुद्धा कॉन्फिडेंटली. फलंदाज बाद. इगतपुरी ही तालुक्यामध्ये इगतपुरी क्रिकेटमध्ये असे एक्सपेरिमेंट खूप रेअरली पाहायला मिळतात आणि तो एक्सपेरिमेंट इथे मात्र केलाय क्षेत्ररक्षकाने. त्याला माहिती आहे आता मात्र आपण सामन्यावर पूर्णपणे एक जबरदस्त कब्जा केलाय. अशा मुव्हेंटला एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे, आणि तो एक्सपेरिमेंट इथे मात्र केला या खेळाडूने. सुरेश 1 हँडेड कॅच
आणि कॉन्फिडेंटली तो स्वीकारला सुद्धा. स्ट्राईक एंडला रुद्रा. चेंडू हवेमध्ये, पण हा मात्र नशिबाचा चौकार मिळेल रुद्राला. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. पहिला चौकार 5व्या चेंडूवर वसूल केलाय तो रुद्रने. चौकारच्या मैदानी धावसंख्या वृद्धिंगत होते, पुढे सरकते, अंकित होते ते एकूण 37 धावा. 62 धावसंख्येचा पाठलाग करताना पूर्णपणे संघ विवादात ढेपाळलाय. बॅकफुटर पाहायला मिळतोय. माडस ऑन साइडला जोरदार पुलचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला घेऊन जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. राग जणू की तो गोलंदाजांवर व्यक्त करतोय. 2 चौकार वसूल केलेत स्ट्रायकिंगला रुद्रने. धावसंख्या 41. लोअर फुलटा चेंडू होता आणि बीट करून जातोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 41 धावा. खूप मोठ्या डिफरन्सने इथे मात्र सामना हा जिंकला मैदानावर. तो आनंदवाडी संघाने 20 धावांचा डिफरन्स आहे. 20 धावाच्या फरकाने हा सामना इथे आपल्या खिशामध्ये घातला आहे आणि खूप मोठा विजय असेल या स्पर्धेतला. खूप मोठ्या डिफरन्सने हा सामना इथे आनंदवाडी संघ इथे जिंकतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय.